नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. सर्वांनी पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे. परीक्षेच्या एक दिवस आधी काय वाचावे, परीक्षा देणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त अशी माहिती मी थोडक्यात आज सांगणार आहे. तर सुरुवात करूया. पहा मित्रांनो, की परीक्षेच्या आदल्या दिवशी काय वाचावं काय नाही याबद्दल उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम असते. तर परीक्षेच्या अगोदर एक दिवस आधी काय वाचावं, नवीन काहीच वाचू नये. जे आपण अगोदर वाचन केलेलं आहे, जे झालेलं आहे त्यावरून ओझरती नजर टाकावी. परीक्षेच्या एक दिवस आधी फक्त रिव्हिजन करायचं आहे. शॉर्ट नोट्स आपण ज्या काही काढलेल्या आहेत त्याचं काही फॉर्म्युला वगैरे असेल, फक्त रिव्हिजन करा. पहिला पेपर जो कॅन्डिडेट देणार आहे आणि दुसरा पेपर ज्यांनी मॅथ सायन्स निवडलेला आहे त्यांना जे गणितामधील मॅथचे जे काही फॉर्म्युले आहेत, ट्रिक्स आहेत त्या पाहून घ्यायच्या आहेत एकदा. CDPचे महत्त्वाचे सिद्धांत ते पाहायचे आहेत. पियाजे, वायगोस्की, कोलबर्ग त्यांचे सिद्धांत एकदा पाहून घ्या, कारण या सिद्धांतावर महत्त्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये हे ठरलेले असतात. भाषा विषयातील व्याकरणाचे नियम, मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही लँग्वेज किंवा कुठलीही लँग्वेज भाषेचे जे व्याकरण आहे फार काय बदल नसतो, सर्व व्याकरण सारखेच असते. थोडंसं पाहून घ्यायचं आहे, एक ओझरती नजर टाकायची आहे आपणास. EVS सायन्स आणि मॅथचे महत्त्वाचे मुद्दे बघून घ्या. मागील मॉक टेस्टमधील चुका, आपण मॉक टेस्ट दिलात, मॉक टेस्टमध्ये आपल्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये मार्क कमी पडत होते ह्या एकदा चुका पाहिल्या तर उत्तम होईल. जिथे चुकला ते प्रश्न पुन्हा पाहणं आवश्यक राहील. योग्य उत्तर आहे की नाही समजून घेणं महत्त्वाचं आहे. हलकी प्रॅक्टिस करा, फुल टेस्ट नाही. 15-20 प्रश्न सोडवा फक्त कॉन्फिडन्ससाठी. नवीन टॉपिक सुरू करू नका. आणि विशेष म्हणजे मन शांत आणि प्रसन्न ठेवा. पुरेशी झोप घ्या, 7 ते 8 तास झोप घ्या. सोशल मीडियाचा वापर टाळा. बरेच विद्यार्थी उद्या एक्झाम आहे म्हटल्यावर प्रवासामध्ये असतात, दगदग होते आणि मोबाईल वगैरे सोशल मीडियाचा वापर करतात, यूट्यूब. असं काही करू नका ज्यामुळे आपली झोप मोड होईल आणि एक्झाम देत असताना आपले डोळे लागत राहतील. त्यामुळे आपल्या पेपरवर त्याचा बॅड इम्पॅक्ट होतो. मन शांत आणि प्रसन्न ठेवा. परीक्षेमध्ये जे व्हायचं ते होईल, पण तुम्ही प्रसन्न मनाने पेपर सोडवा. कारण कुठलीही परीक्षा ही काय मनुष्याच्या जीवनामधील शेवटची परीक्षा नसते. आपण दैनंदिन जीवनामध्ये दररोजच परीक्षा देत असतो आणि ती सुद्धा एक दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे असं समजून परीक्षा द्या. फार काही मोठ्या आव्हानासाठी तुम्ही जात नाहीत. अशा परीक्षा येतात जातात आणि अशा परीक्षेला तुम्ही समर्थपणे तोंड देणे हे सुद्धा एक परीक्षाच आहे. आणि म्हणून फार काही न घाबरता, न डगमगता सहजपणे ही परीक्षा तुम्ही द्या. कारण तुमचा आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. परीक्षेतील विषय
कसे सोडवावे, स्मार्ट ट्रिक्स वापरा मित्रांनो. CDPचे जे प्रश्न आहेत ते सोडवत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी CDP अर्थात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा स्कोरिंग विषय आहे. त्यामध्ये जास्त मार्क मिळतात. CTETचा पहिला पेपर आणि दुसरा पेपर या दोन्ही पेपरमध्ये CDP 30 मार्काला विचारण्यात आलेला आहे. 30 पैकी आपल्याला कमीत कमी 25च्या वरून मार्क मिळावेत अशा प्रकारचं आपलं नियोजन असावं. प्रश्न काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे आणि CDPचे प्रश्न सोडवत असताना कीवर्ड्स पकडा. त्यामधले कीवर्ड्स पकडायचे आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्स मी आपल्याला सांगितलेले आहेत. ते एकदा बघून घ्या तुम्ही. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सुद्धा वेळोवेळी मी टाकलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आपण भेट दिली तर ते कीवर्ड्स आपणास मिळतील. उत्तर काढत असताना एलिमिनेशन ट्रिक्स वापरा. चुकीचे पर्याय काढून टाका आणि योग्य असलेला पर्याय शोधा. टार्गेट वेळ तुम्हाला 30 प्रश्न पूर्ण करण्यासाठी 20 ते 25 मिनिटांमध्ये 30 प्रश्न पूर्ण व्हावेत अशा प्रकारचं नियोजन तुमचं असावं. आणि यामध्ये एक 4-5 मिनिटं कमी जास्त होऊ शकतात. भाषा लँग्वेजचे जे प्रश्न आहेत ते सोडवत असताना लँग्वेज फर्स्ट आणि सेकंड दोन्ही लँग्वेज सोडवत असताना या ठिकाणी मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की पॅसेज आधी वाचा की प्रश्न आधी वाचायचे का पॅसेज आधी वाचायचा. तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो मित्रांनो, पॅसेजवरचे प्रश्न फर्स्ट लँग्वेजमध्ये सुद्धा पॅसेज असतो आणि एक कविता असते त्यावर आधारित प्रश्न विचारतात. तर अगोदर तुम्ही पॅसेज वाचण्यापूर्वी प्रश्न आणि प्रश्नाखाली दिलेले जे पर्याय आहेत ते अगोदर वाचन करून घ्या व्यवस्थित. प्रश्न आणि प्रश्नांचे पर्याय वाचन केल्यामुळे पॅसेज वाचन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला ते क्लिक होते की हा प्रश्न कुठं आहे, पर्याय कोणते आहे. ते लगेच तुम्ही पेन्सिलनं त्या ठिकाणी थोडंसं अंडरलाईन करून घेऊ शकता. नंतर उत्तर शोधण्यासाठी आपणास त्याचा खूप उपयोग होईल. असं करत असताना प्रश्न आधी वाचल्यामुळे तुम्हाला एकतर उत्तर लवकर सापडतील. त्यामुळे प्रश्न आधी वाचा. व्याकरण पटकन सोडवा. पॅराग्राफवर आधारित असलेले 5 प्रश्न आणि दुसरे 2-3 मार्काचं जे असते ते व्याकरण असते आणि 5 मार्क पॅराग्राफवर आधारित असतात. त्यामध्येच त्या उतार्यामध्ये त्याचे उत्तरं सापडतात. एखादा प्रश्न असा असतो की पॅराग्राफवर आधारित त्याचं उत्तर आपणास मिळतच नाही. तर त्या प्रश्नामध्ये अडकून राहू नका, वेळ घालवू नका. बाकीचे प्रश्न लवकर सोडून तुम्ही मोकळे व्हा. आणि पेपर सोडवत असताना एखादा प्रश्न आपणास येत नाही, थोड्या वेळानं पण येणार नाही, नंतर पण येणार नाही असं जर वाटत असेल तर तुमच्यामध्ये B किंवा C दोन्हीपैकी कुठलाही एकच पर्याय मनामध्ये गृहीत धरून शेवटपर्यंत एक स्ट्रॅटेजी ठेवा आणि C तर Cच, B तर B, शेवटपर्यंत तुम्ही काय करा, त्याला टिक करा किंवा आपल्या उत्तरासाठी त्याला निवडा तरी. अशामुळे काय होईल की तुमचे एक निश्चित असे मार्क्स मिळतील त्या ठिकाणी. उदाहरणामध्ये तुम्ही जर समजा 10 जर अशा प्रकारचे प्रश्न सोडवले, 10 मधले एक 4 तुमचे ठरलेलेच असतात, उत्तर तुमचे बरोबर येतात, म्हणजे त्या ठिकाणचे 4 मार्क आपले पक्के होतात. टार्गेट वेळ आहे या ठिकाणी हे सोडवत लँग्वेजचे क्वेश्चन्स सोडवत असताना 30-35 मिनिटं आपणास लागतील. भाषा 30 गुणांसाठी भाषा आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जरी असेल तर या ठिकाणी मराठी भाषा आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे. भाषेचे प्रश्न त्याच भाषेमध्ये असतात, त्याला दुसरी भाषा हा पर्याय नसतो, लक्षात घ्या. पेपर सोडवत असताना या ठिकाणी बरेच उमेदवार गोंधळात पडतात, कन्फ्यूज होतात.
की फर्स्ट पेपर असेल, फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज असेल तर कुठून कुठपर्यंत प्रश्न सोडवायचे. तर मित्रांनो, स्पष्टपणे तुमच्या पहिल्या पेजेसवर सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि पेपरमध्ये पण स्पष्ट अशा सूचना दिलेल्या आहेत की ज्यांनी प्रथम भाषा मराठी हा पर्याय निवडलेला आहे त्यांनी या ठिकाणापासून समोरचे प्रश्न सोडवायचे आहेत असं सूचना दिलेलीच आहे आणि त्या सूचनांचा वापर करून आपण प्रश्न सोडवायचे आहेत. तर गणित सोपे प्रश्न आधी सोडवा, रफ वर्क नीट करा, ऑप्शन पाहून उलट तपासणी करा गणिताच्या बाबतीमध्ये आणि हे सुद्धा 30 प्रश्न 30 मिनिटांमध्ये आपले व्हावेत. EVS सायन्स, सोशल सायन्स, सामान्य ज्ञान आणि सामान्य ज्ञान, लॉजिक वापरा सामान्य ज्ञानासाठी, EVS साठी सायन्स आणि सोशल सायन्स साठी सुद्धा. तर अशा प्रकारे पेपर सोडवत असताना मित्रांनो जे प्रश्न आहेत, काही प्रश्नांना तुम्हाला गेस लावायचा आहे. एलिमिनेशन मेथडचा वापर करा आणि जे काही अध्यापन शास्त्रावरचे प्रश्न आहेत त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, तुमचा जितका अभ्यास केला आहे तो पुरेसा आहे. परीक्षा म्हणजे फक्त तुमच्या यशाची तुमची तयारी दाखवण्याची संधी आहे आणि म्हणून घाबरू नका. हजारो लोक परीक्षा देतात पण यश तुमच्यासाठीही आहे. कारण तुम्ही अभ्यास न करता परीक्षा दिली तरी तुम्हाला 70 ते 80 मार्क मिळतात या ठिकाणी. अभ्यास करून तुम्हाला एक 10-15 मार्क जरी वाढले या ठिकाणी तरी तुम्ही या परीक्षेमध्ये पात्र ठरणार आहात. स्वतःला सांगा, मी शांत आहे, तयार आहे आणि मी नक्की पास होणार. शेवटचा मंत्र, तुम्ही पेपर सोडवत असताना स्पीड मेंटेन करा. सुरुवातीपासून सारखीच स्पीड ठेवा. स्पीड प्लस ॲक्युरेसी बरोबर सक्सेस. कारण आपण काय करतो की सुरुवातीला फार व्यवस्थित 30 मार्क 30 आणि दुसरं 30 म्हणजे एक 60 प्रश्न इतके व्यवस्थित सोडवतो आणि त्याच्यानंतरचे प्रश्न मग वाचन सुद्धा होत नाही, फक्त टिक करत पळत सुटतो. असं करू नका. यामुळे आपल्याला आपणास येत असलेल्या प्रश्नांचे मार्क आपल्या हातातून जाण्याची शक्यता असते आणि म्हणून वेळेचं व्यवस्थापन करा. तर या ठिकाणी मित्रांनो, बालमानसशास्त्राचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला यापूर्वी सुद्धा मी सांगितलंय की जे लांब आणि मोठे पर्याय आहेत ते आपले उत्तराचे पर्याय होत असतात. शक्यतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्स या शब्दांचा वापर करून उत्तर तुम्ही तयार करा. प्रत्येक प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. तुम्ही स्वतः विद्यार्थी आहात असं एका सेकंदासाठी तुम्ही नजरेसमोर ठेवा आणि तो प्रश्न तुमच्यासाठी कसा उपयुक्त आहे असं पहा. जर तुम्हाला वाटलं की विद्यार्थ्याच्या दृष्टीने तो प्रश्न उपयुक्त आहे तर तो प्रश्न आपल्या उत्तराचा पर्याय होत असतो, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि ही जी परीक्षा होणारी आहे या परीक्षेमध्ये सर्वांनी यश मिळवा. कारण अत्यंत सोपी असलेली परीक्षा, या अशा परीक्षेला आपण सामोरे जात आहोत. कारण 1ली ते 8वी या वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची परीक्षा आहे आणि यामध्ये भाषा विषय आपण निवडलेले आहेत, आपलेच आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश. त्यानंतर एवढे सब्जेक्ट असताना यामध्ये आपल्या आवडीचे सब्जेक्ट असतातच. कोणाची मराठी भाषा आवडीची असते, कोणाची इंग्लिश, तर कोणाची हिंदी, तर कोणाला सोशल सायन्स किंवा मॅथ आवडत असते. आणि आवडत असलेल्या विषयामधले मार्क आपल्याला चांगलेच मिळतात आणि म्हणून या ठिकाणी आपला
पेपर चांगला जातो आणि आपण नक्कीच पास होतो. तर उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पेपर सोडवण्यासाठी वेळेवर पोहोचा. ज्या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था, ज्या ठिकाणी आपल्याला अडथळा होऊ शकतो किंवा ट्रॅफिक होऊ शकते, अशा विद्यार्थ्यांनी थोडंसं वेळेचं व्यवस्थापन करून त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. ज्यांचं होम सेंटर आपल्याच जिल्ह्यामध्ये आलेलं आहे त्यांच्यासाठी या वर्षीचे सेंटर सोयीचे आहेत. फार थोड्या लोकांना दूर जावं लागलेलं आहे, त्यांनी थोडंसं वेळेचं व्यवस्थापन करून आपल्या सेंटरवर पोहोचा. मन प्रसन्न ठेवा, शांत ठेवा आणि पेपर सोडवा. कारण तुमचं आजचं जे परीक्षेच्या दिवशी ज्या तुमच्या मनाची स्थिती आहे, ही स्थिती पेपरवर खूप परिणाम करत असते आणि त्यामुळे सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि पेपर सोडवा. तुमच्या होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.